हाय, गुड मॉर्निंग. प्रियाज मराठी व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला आहे ना माझं सकाळी 6:30 ते 11 11:30पर्यंतचं माझं जे रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघा इथे ना वाजले आहेत सकाळचे 7. तर सकाळी मी 6:30 वाजता उठली, अंघोळ वगैरे केली, माझी रेडी झाली. त्यानंतर मी चहा घेतला आणि मला सुरुवात करायची होती मला उर्वीचा टिफिन बनवायला. तर त्याआधी ना मी काय करते, टिफिन बनवण्याच्या आधी झाडू वगैरे मारून घेते आणि त्यानंतरच टिफिन बनवायला सुरुवात करत असते. तर आता म्हटले उर्वीला काय बनवूया. रात्री तर ठरवलं होतं मी मेथीची भाजी बनवायची, पण म्हटले तरीही बघूया काहीतरी बघू एकदा. पण मग नंतर मी विचार केला तिला दुसरं काही आवडणार नाही. मग ना मी मेथीची भाजी आणि आपलं जे दूध आहे ना ते रात्री घेतलेलं ते मी फ्रीजमधून काढलं. गरम करायचं होतं मला दूध आणि ते कंटेनर काढला मी मेथीच्या भाजीचा. मला तिला ना ठरवलं की ना सुकी भाजी बनवूया मेथीची. सकाळी ना खूप गडबड असते, पण जेवण वगैरे बनवायचं असेल ना तर एकदम निवांतपणे आणि शांत डोकं ठेवूनच आपल्याला जेवण वगैरे बनवायला पाहिजे. तर मग मी इथेच माझं एकदम रिलॅक्समध्ये म्हणजे शांतपणे चाललं होतं, कारण उर्वीचे पप्पा झोपलेले होते आणि माझं रोज हे असंच असतं, ते झोपलेले असतात दोघंही. आणि जेव्हा माझा टिफिन वगैरे बनवून होईल तेव्हाच मग मी उर्वीला उठवते, कारण मग नंतर मला तिचं आवरायला लागतं. मध्येच टिफिनमध्येच तिचं आवरायचं, मग हे खूप गोंधळ होऊन जातो आणि मग उशीर पण होतो. त्यामुळे मी आधी काय करते, तिचा टिफिन आणि तिच्यावर सुकी भाजी आणि चपाती. जास्त करून मी उर्वीला टिफिनला भाजी चपातीच देत असते. स्नॅक्स वगैरे असं काही देत नाही. द्यायचं असले तर मग भाजी चपातीसोबत थोडंसं काहीतरी स्नॅक्स देते. किंवा मग सॅटर्डेच्या दिवशी मी एक वार ठरवलेला आहे की सॅटर्डेच्या दिवशी मग तिला असं काहीतरी ढोकळा किंवा मग साबुदाण्याची खिचडी किंवा मग असं काहीतरी लाईट असं सॅटर्डेच्या दिवशी द्यायचं. सॅटर्डेलाही फुल डे म्हणजे स्कूल असते, फुल डे म्हणजे रेग्युलर टायमिंगनुसारच. पण मग वीकचा तो मग लास्ट हे असतं, तर मग मी तिला असंच म्हणजे असेच स्नॅक्समध्ये जे असे असतात जंक फूडमध्ये काही असे आयटम, तर ते बनवून देते. कधीकधी तिला सॅटर्डेला ना सुट्टी पण असते बरं का. आणि कधीकधी मग स्कूल पण असते. असं टीचर आम्हाला मेसेज करत असतात. तिची भाजी इथे शिजती आहे. शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून घेतलं, सुकी भाजी बनवली मेथीची. आणि आम्हाला पण होऊन जाईल आणि तिला पण होईल अशी. आणि इकडे मी कणिक लगेच मळून घेतलं. 10-15 मिनटासाठी कणिक भिजत ठेवलं मी. आणि त्यानंतर बघा पोळ्या वगैरे बनवून झालं, तिच्या टिफिन वगैरे बनवला आणि तिला आता तिला रेडी करायला घेतलं. बघा तिचं आज चाललं होतं की मला आहे ना युनिफॉर्म नाही घालायचं, मला आहे ना कलरचा ड्रेस घालायचा आहे. तर ते ऐकतच नव्हती. म्हटलं ठीक आहे घाल कलरचा ड्रेस. टीचर ओरडल्या तर मग सांग टीचरांना की मी हट्ट करत होती. तर मग आता माझं रोज हे असंच रुटीन असतं माझं. थोडंफार काहीतरी बदल होतो. मग तिला तयार केलं, मी रेडी केलं आणि रेडी केल्यानंतर मग तिला तिचे पप्पा सोडवतात. तर ना तिला ना रेडी करून देते. तिचं आय कार्ड वगैरे घालायला कंपल्सरी आहे. टीचर ओरडतात जर आय कार्ड काढलं तर. इथे ती खूप खुश होती, कारण तिला ना कलरचा ड्रेस घालायला मिळाला होता ना. तिचं असं की तिची फ्रेंड जे घालेल तेच तिचं असतं. ती स्कूलमध्ये गेली आणि इकडे पाणी आलेलं होतं आणि मी लगेच कपडे मशीनला वॉश करायला टाकणार होती. पॅन्टी वगैरे चेक करत होते मी, पैसे वगैरे आहे की नाही. चुकून असं मग ते सुट्टे जे कॉईन्स असतात ना ते राहून जातात, मग मशीनमध्ये वगैरे पडतात ते. तर मग मी तेच चेक करत होते त्यांच्या पॅन्टीमध्ये वगैरे असं काही. आणि हेच माझं असं रोजचं रुटीन असतं. आणि बघा आता 7 वाजता पाणी येतं, पण 7 ते 8:30पर्यंत पाणी असतं. मला काही 7 वाजता इतक्या लवकर जमत नाही, कारण मग मी टिफिन वगैरे बनवत असते आणि सगळं आवरायचं असतं उर्वीचं. त्यामुळे मी काय करते, उर्वी गेल्यानंतरच आहे ना ती गेल्यानंतर पहिले
मशीन लावायला घेते, त्यानंतर मग बाकीचे कामं करते. आता मी इथे मशीनमध्ये पाणी सुरू केलं, नळ आपला कॉक वगैरे लावून. त्यानंतर मग आता मी हे मशीन लावलं. मी मशीन उलटं ठेवलं आहे माझं, कारण मग ती माझी जे ड्रेनचं पाणी जे आहे त्याचा पाईप आहे ना तो ह्या बाजूला होता, त्यामुळे मशीन लावलं. इकडे लगेच मी आपला जो हॉल आहे तो आवरायला घेतला. अंथरुणं वगैरे सगळे ठेवून दिले आणि इकडे आपलं बेडशीट वगैरे व्यवस्थित करून सेट करून ते लावून घेत होते. सकाळी सकाळी माझे हे कामं आहेत ना, मी हे सगळे करून घेते. त्यानंतर आहे ना मी जेवण वगैरे बनवते. बघा आता एकदम फ्रेश वाटतं बरं का. आता जेव्हापासून उरीची स्कूल सुरू झाली आहे ना, तेव्हापासून मला तर खूप फ्रेश वाटतं. आणि कारण आहे ना, सकाळीच पटकन सगळी कामं जे म्हणजे सकाळची कामं असतात ती सगळे आवरून जातात. मग बाकीचे कामं जे काही असतात, जेवण बनवणं किंवा मग बाकीचे इतर काही, तर त्याला पण थोडासा टाईम देता येतो आणि थोडंफार आपल्यालाही म्हणजे स्वतःलाही टाईम मिळतो असं. मग इथे मी बेडशीट व्यवस्थित सेट करून घेत होती. त्यानंतर आता आहे ना मी हॉल झाडून घेते. मी तिकडे बेडरूम किचन सकाळीच झाडलेला होता, कारण मी तसं स्वयंपाकाला सुरुवात करत नाही. आणि मग मी इकडे माझी अंघोळी सकाळीच झाली होती, फक्त हॉल राहिला होता झाडायचा. तर मग मी ते हे दोघं गेल्यानंतर मग मी हॉलही व्यवस्थित आवरून घेतला आणि त्यानंतर झाडू वगैरे मारला. आणि ना त्यानंतर आहे ना आता माझं जे मी जे स्वयंपाकाची वगैरे भांडी जी आहेत ना, स्वयंपाकाची भांडी आणि रात्रीची थोडीफार जी कढई वगैरे राहिली होती, कुकर वगैरे, ह्यांचं लेट जेवण झालं होतं रात्री, त्यामुळे मग मी ते रात्री घासले नाही. नाहीतर माझे सगळे भांडे ना मी रात्री घासूनच वगैरे किचन वगैरे आवरून ठेवत असते. पण मग उशिरा जेवण झाल्यामुळे त्यांचं मग माझे थोडेफार भांडे राहिले होते. मग सकाळी मी घासत नाही बसली, कारण म्हटले आता भांड्यांमध्ये उगाच टाईम नको वाया घालायला. त्यामुळे ना मग मी काय केलं, सगळी भांडी ना असं टिफिन बनवून झाल्यानंतर सगळी ही भांडी घासून टाकली. रोज असं माझं रुटीन असतं. म्हटले जरा तुमच्याबरोबर आहे ना मी रुटीन शेअर करते. 6:30 ते 11:30 मी काय करत असते ते तुमच्याबरोबर दाखवते. आणि तिथून पुढे 11:30 नंतर मी काय कामं करते, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तो देखील लॉग मी बनवेल. आता भांडी वगैरे आवरून घेतली आणि इथे माझे बरोबर 10:30 वाजले होते आणि 10:30 वाजता मी देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर इकडे बघा हे माझं किचन सगळं व्यवस्थित असं आवरलेलं आहे. मी भांडी वगैरे घासली आणि ही थोडीशी मेथीची भाजी राहिली होती आणि हे दूध गरम केलेलं होतं. इकडे हे जे भात होता तो ठेवलेला रात्रीचा आणि आपल्या चपात्या वगैरे, चपात्या टिफिनबरोबर मी सगळं बनवून घेतलं आहे. मला फक्त आता भाजी बनवायची होती. तर पुन्हा एकदा भाजी बनवायचा प्रश्न पडला की काय बनवू आता. शेवग्याच्या शेंगा वगैरे होत्या, पण म्हटले नको. कालच यांना उपवासासाठी मला उपवास होता तेव्हा यांना बनवले होते आणि आज परत नको वाटलं, म्हणून इकडे मी बघत होते काय आहे काय नाही आहे जे भाजी बनवण्यासाठी आमच्या दोघांसाठी. तर उर्वी पण आल्यावर खाते, पण मग आता मी तिला काहीतरी वेगवेगळं असं बनवून देत असते. शाळेत टिफिन वगैरे चपाती असते, मग आल्यावर मी तिला वेगळं काहीतरी बनवून देते. इथे मी हुसळ आहे ना डायरेक्ट कुकरला लावून घेतली, कारण यांना ना जेवण करायचं होतं, भूक लागली होती. त्यामुळे पटकन होईल अशी 10-15 मिनटात होईल ना, मग मी पटकन कुकरलाच लावून घेतली. आणि त्यांना ना असं मिसळीचा बेत आहे ना मी आज ठरलेला म्हणजे करून दिला. हे बघा त्यांनी शेव वगैरे आणली, दही आणि भजी पण बाहेरून घेऊन आले होते. मग त्यांना मी वाढून दिलं, हे जे मिसळ बनवून दिली आणि पावाबरोबर नाही तर चपात्या बनवल्या होत्या, चपात्याबरोबर आम्ही मग जेवण केलं. त्यांनीही जेवण केलं आणि मी पण केलं. असं मस्त असं ताटं रेडी होतं जेवणाचं. त्यानंतर आहे ना इकडे मी आता माझं सगळं जेवण वगैरे आवरल्यानंतर मी इथे बसली माझं काम करण्यासाठी. जे माझं अजून दुसरं काहीतरी यूट्यूब व्यतिरिक्त अजून मी काहीतरी काम करते, तेच मी इथे चेक वगैरे करत होते. आणि हे उद्योग ना उर्वीचे ने माझी बुक फाडलीत कैचीने, अक्षरशः तुम्हाला सांगते. असो तर इथे मी माझं ना काम करण्यासाठी घेतलं. माझं जे एक्स्ट्रा काम आहे ना ते ऑर्डर्स वगैरे घेणं. तर आता ऑर्डर्स वगैरे काय कसं तर मी तुम्हाला पुढे नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेलच. तर तेच मी बघत होते काय कसं ते पुढचं कसं करायचं, काय करायचं आणि ऑर्डर्स वगैरे चेक करत होते मी. तर असा ना आजचा माझा
हा रुटीन लॉग होता 6:30 ते 11 11:30पर्यंतचा. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. धन्यवाद.